मित्रांनो, तुम्ही कधी विचार केला आहे का की भगवान शिव काही लोकांच्या प्रार्थना लगेच का स्वीकारतात, तर काही लोक अनेक वर्षे पूजा अर्चना करून सुद्धा इच्छित फळ का मिळू शकत नाहीत? अखेर सोमवारच्या व्रतात असे कोणते गूढ रहस्य दडलेले आहे, जे स्वतः महादेवांनी माता पार्वतींना सांगितले होते? आज मी तुम्हाला सोमवार व्रताची अशी एक दिव्य आणि चमत्कारिक कथा सांगणार आहे की ती श्रद्धेने ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तावर भगवान भोलेनाथांची विशेष कृपा होते. असे मानले जाते की ज्याने ही कथा मनापासून आणि शेवटपर्यंत ऐकली, त्याच्या जीवनातील दुःख, अडथळे आणि मनोकामना हळूहळू भगवान शिवांच्या कृपेने पूर्ण होऊ लागतात. म्हणूनच आपण सर्वांना माझी नम्र विनंती आहे की ही कथा पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने शेवटपर्यंत अवश्य ऐका. आणि जर तुम्ही खरे शिवभक्त असाल तर व्हिडिओला लाईक करून कमेंटमध्ये हर हर महादेव अवश्य लिहा. चला तर मग कोणताही विलंब न करता भगवान शिवांच्या असीम कृपेशी संबंधित सोमवार व्रताची ही पवित्र आणि अद्भुत कथा सुरू करूया. प्रिय मित्रांनो, एका गावात एक गरीब मजूर राहत होता. त्याचे जीवन अत्यंत कष्टमय होते. त्याच्या वडिलांचे अनेक वर्षांपूर्वी निधन झाले होते. घरात त्याची वृद्ध आई आणि एक लहान भाऊ होता. संपूर्ण कुटुंबाची जबाबदारी त्याच्याच खांद्यावर होती. दररोज सकाळी सूर्योदय होण्यापूर्वी तो घराबाहेर पडत असे आणि संध्याकाळी सूर्य मावळल्यानंतरच परत येत असे. गावातील सर्वात मोठ्या जमीनदाराच्या शेतात तो दिवसभर कष्टाची कामे करत असे. कधी उन्हाचा कडक झळा सहन करत, कधी मुसळधार पावसात भिजत, तर कधी थंडीच्या बोचऱ्या वाऱ्यात कुडकुडत काम करत असे. पण दिवसभराच्या मेहनतीनंतर मिळणाऱ्या मजुरीतून 2 वेळेच्या अन्नाचीच कशीबशी व्यवस्था होत असे. घरची परिस्थिती दिवसेंदिवस अधिकच बिकट होत चालली होती. अनेकदा असे व्हायचे की त्याची आई स्वतःच्या वाटेची भाकरी लहान मुलाला खाऊ घालायची आणि स्वतः फक्त पाणी पिऊन झोपायची. हे सर्व पाहून त्या मजुराच्या डोळ्यात अश्रू यायचे. तो मनात विचार करायचा, आपल्या घरात सुखाचे दिवस कधी येतील. पण लगेच तो भगवान शिवांचे नाव घेत असे आणि पुन्हा नव्या जोमाने कामाला लागायचा. तो लहानपणापासूनच भोलेनाथांचा निस्सीम भक्त होता. गावातील शिवमंदिरासमोरून जाताना तो नेहमी हात जोडून नमस्कार करत असे. त्याच्याकडे अर्पण करण्यासाठी ना दूध होते, ना फळे होती, ना मिठाई होती. तो फक्त एक लोटा पाणी शिवलिंगावर अर्पण करत असे आणि म्हणत असे, भोलेनाथ, माझ्याकडे तुम्हाला अर्पण करण्यासारखे काहीच नाही. माझी मेहनत आणि माझा आढळ विश्वास एवढेच माझे अर्पण आहे. कृपया ते स्वीकारा. एक दिवस गावात मोठी खळबळ उडाली. गावातील श्रीमंत जमीनदाराच्या घरातून सोन्याचा एक अत्यंत मौल्यवान हार चोरीला गेला होता. क्षणात ही बातमी संपूर्ण गावभर पसरली की कोणीतरी मोठी चोरी केली आहे. जमीनदार खूप संतापला होता. त्याने आपल्या घरात काम करणाऱ्या सर्व नोकरांना बोलावून घेतले. एकेकाची चौकशी सुरू झाली, पण कोणालाच काहीच माहिती नव्हती. इतक्या जमीनदाराची नजर त्या गरीब मजुरावर पडली. तो रोज त्याच्या शेतात आणि घराच्या आसपास काम करत असे. कोणताही पुरावा नसताना जमीनदार मोठ्या आवाजात म्हणाला, चोरी यानेच केली आहे. याच्याशिवाय इथे दुसरा कोण येचा करतो? हे ऐकताच त्या मजुराच्या पायाखालची जमीनच सरकली. त्याने हात जोडून विनवणी केली, मालक, मी कधीच कुणाचा एक पैसाही चोरलेला नाही. मी गरीब आहे, पण चोर नाही. पण जमीनदाराचा राग काही शांत झाला नाही. त्याने मजुराचे एकही शब्द ऐकून घेतले नाहीत. गावातील लोकांनीही सत्य जाणून न घेता जमीनदाराच्या बोलण्यावर विश्वास ठेवला. पाहता पाहता संपूर्ण गावात ही बातमी पसरली की त्या मजुराने चोरी केली आहे. दुसऱ्याच दिवशी परिस्थिती आणखीन बिकट झाली. तो जिथे जाई तिथे लोक त्याच्याकडे संशयाने पाहू लागले. लहान मुले सुद्धा त्याला पाहून म्हणू लागली, हा तो चोर आहे. कोणी त्याच्याशी बोलत नव्हते. ज्याने आयुष्यात कधीच कुणाचे वाईट केले नव्हते, तोच आज सर्वांच्या नजरेत गुन्हेगार ठरला होता. सर्वात मोठा धक्का तेव्हा बसला जेव्हा जमीनदाराने त्याला कामावरून काढून टाकले. त्याने स्पष्ट शब्दात सांगितले, आजपासून माझ्या शेतात पाय सुद्धा ठेवू नकोस. आता घर चालवण्यासाठी उत्पन्नाचा एकमेव आधार सुद्धा संपला होता. संध्याकाळी तो रिकाम्या हाताने घरी पोहोचला. आईने विचारले,
आज मजुरी मिळाली नाही का? त्याने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने घडलेला सगळा प्रकार त्याच्या आईला सांगितला. हे ऐकताच वृद्ध आईच्या डोळ्यात पाणी आले. लहान भावाला काहीच समजले नाही, पण घरातील वातावरण पाहून तो सुद्धा शांत बसला. त्या रात्री घरात चूल पेटलेली नाही. घरात धान्याचा एक दाणा सुद्धा उरला नव्हता. आईने मुलांना पाणी पाजून झोपवले. ती स्वतःही उपाशी पोटीच आडवी झाली. पण त्या घरात कुणाच्याही डोळ्याला झोप लागली नाही. तो गरीब मजूर रात्रभर शेताकडे पाहत पडून राहिला. त्याच्या मनात फक्त एकच प्रश्न घोळत होता. मी असे कोणते पाप केले आहे ज्याची ही शिक्षा मला मिळत आहे? त्याने तर आयुष्यभर प्रामाणिकपणे कष्ट केले होते, तरीही आज संपूर्ण गाव त्याला चोर म्हणत होते. सकाळ होताच तो कामाच्या शोधात दुसऱ्या गावात गेला, पण तिथेही कुणी त्याला काम दिले नाही. जमीनदाराने पसरवलेली बदनामी दूरदूरपर्यंत पोहोचली होती. प्रत्येक जण त्याच्याकडे संशयाच्या नजरेने पाहत होता. दिवसभर भटकून सुद्धा त्याच्या हातात काहीच लागले नाही. तो पुन्हा रिकाम्या हाताने घरी परतला. घरी आल्यावर त्याने पाहिले की त्याची आई अंगणात बसून भगवान शिवाच्या छोट्याशा चित्रासमोर एक छोटासा दिवा लावत होती. दिव्यातील तेल सुद्धा अगदी थोडेच उरले होते. तरीही आई पूर्ण श्रद्धेने हात जोडून प्रार्थना करत होती. आईने त्याच्याकडे पाहिले आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, जग काहीही म्हणो, पण देव सर्व काही पाहत असतो. माणसाचा न्याय उशिरा मिळतो, पण भोलेनाथांचा न्याय कधी चुकीचा नसतो. जर तुझे मन खरोखरच स्वच्छ असेल तर येणाऱ्या सोमवारपासून भगवान शिवाचा व्रत सुरू कर. श्रद्धेने शिवलिंगावर जल अर्पण कर आणि बाकी सर्व त्यांच्यावर सोपव. मजूर काही वेळ आईचे बोलणे शांतपणे ऐकत राहिला. त्याच्या मनातील विसलेली आशेची ज्योत पुन्हा प्रज्वलित झाली. त्याने शिवजींच्या प्रतिमेसमोर हात जोडले. त्याच्या डोळ्यातून अश्रू सतत वाहत होते. मनोमन त्याने संकल्प केला की कितीही कठीण परिस्थिती आली, उपाशी राहावे लागले तरी चालेल, पण या सोमवारपासून तो पूर्ण श्रद्धा आणि विश्वासाने भगवान शिवाचे व्रत पाळेल. आता त्याला जगाकडून नव्हे तर फक्त भोलेनाथांच्या न्यायाकडूनच आशा होती. त्याला याची अजिबात कल्पना नव्हती की या छोट्याशा संकल्पासोबतच त्याच्या आयुष्यातील सर्वात मोठी परीक्षा सुरू होणार होती. काही दिवसांनी सोमवार उजाडला. सूर्योदय होण्यापूर्वीच तो उठला. घरात खाण्यासाठी काहीही नव्हते, तरीही त्याने मनाशी ठाम निश्चय केला की आज तो अन्नाचा एक कण सुद्धा न खाता भगवान शिवाचे व्रत करणार. त्याने जवळच्या विहिरीतून एक लोटाभर स्वच्छ पाणी भरले. वृद्ध आईने अंगणात असलेल्या तुळशीच्या रोपट्यातून 2-3 पाने तोडली आणि ती त्याच्या हातात देत म्हणाली, बाळा, आपल्या जवळ याशिवाय काहीच नाही. ही श्रद्धा भोलेनाथांना अर्पण कर. त्याने आईच्या चरणांना स्पर्श केला आणि गावातील जुन्या शिवमंदिराकडे निघाला. मंदिर फार मोठे नव्हते, पण तिथले वातावरण मनाला विलक्षण शांतता देणारे होते. त्याने शिवलिंगावर जल अर्पण केले, बेलपत्र वाहिले आणि डोळे मिटून प्रार्थना केली. हे भोलेनाथ, जर मी कधी कोणाचेही वाईट केले नसेल, जर मी खरोखरच निर्दोष असेल, तर मला एवढे बळ द्या की या कठीण काळाला मी धैर्याने सामोरा जाऊ शकेन. एवढे बोलून तो घरी परतला. संपूर्ण दिवस त्याने काहीही खाल्ले नाही. त्याला खूप भूक लागली होती, पण त्याने आपला संकल्प मोडला नाही. संध्याकाळपर्यंत गावात आणखीन एक नवीन चर्चा सुरू झाली. काही लोक म्हणू लागले, चोरी करून आता हा देवाचा आधार घेऊन लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत आहे. कोणी त्याच्या भक्तीची थट्टा करत होते, तर कोणी म्हणत होते, चोराने कितीही पूजा केली तरी त्याचे पाप लपून राहत नाही. तो हे सर्व ऐकत राहिला, पण कुणालाही काहीही उत्तर दिले नाही. आता त्याने आपले मन पूर्णपणे भगवान शिवांच्या चरणी अर्पण केले होते. दिवस पुढे सरकत गेले. घरची परिस्थिती आधीपेक्षाही अधिक बिकट झाली. अनेकदा त्याची आई आणि लहान भाऊ फक्त पाणी पिऊन झोपत. तो स्वतःही अनेकदा उपाशी राहत होता, पण कोणासमोर हात पसरवणे त्याला मान्य नव्हते. एके दिवशी त्याने विचार केला की जंगलातून लाकूड तोडून बाजारात विकावे. कदाचित त्यातून काही पैसे मिळतील. तो पहाटेच जंगलाच्या दिशेने निघाला. दिवसभर कष्ट करून त्याने लाकडांचा एक मोठा मोळा तयार केला आणि बाजारात पोहोचला, पण तिथेही नशिबाने त्याची साथ दिली नाही. गावातील काही लोक आधीच तिथे पोहोचले होते.
त्यांनी सर्वांना सांगितले की याच्यावर चोरीचा आरोप आहे. हे एकटाच कोणीही त्याच्या लाकडांचा मोळा विकत घेतला नाही. संध्याकाळपर्यंत तो तोच मोळा डोक्यावर घेऊन परत निघाला. वाटेत त्याची पावले अडखळत होती. अनेक दिवसांपासून त्याला पोटभर अन्न मिळाले नव्हते. त्यामुळे त्याचे शरीर सुद्धा आता साथ देईनासे झाले होते. घरी पोहोचताच आईने त्याचा चेहरा पाहिला. त्याचे डोळे खोल गेले होते. हे पाहून आईचे हृदय भरून आले. थरथरणाऱ्या हातांनी तिने त्याच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, बाळा, देव आपल्या भक्ताची परीक्षा नक्की घेतो, पण त्याला कधीच एकटं सोडत नाही. त्याने हलकेसे हसत उत्तर दिले, आई, आता मलाही याच गोष्टीवर विश्वास आहे. भोलेनाथांची इच्छा असेल तर एक दिवस सत्य नक्कीच सर्वांसमोर येईल. पुढचे काही दिवस आणखीनच कठीण गेले. गावात कोणीही त्याला काम देत नव्हते. लोक त्याच्या घरासमोरून जाताना टोमणे मारत होते. अगदी लहान मुले सुद्धा त्याची चेष्टा करू लागले होते. एका संध्याकाळी त्याच्या वृद्ध आईची प्रकृती अचानक बिघडली. अनेक दिवसांच्या उपासमारीमुळे आणि अशक्तपणामुळे ती बेशुद्ध होऊन खाली कोसळली. धाकटा भाऊ घाबरून गेला. तो मजूर तात्काळ गावातील वैद्याकडे धावत गेला. वैद्याने स्पष्ट शब्दात सांगितले, आधी औषधाचे पैसे आणा, मगच उपचार करीन. त्याच्याकडे एकही पैसा नव्हता. त्याने खूप विनवण्या केल्या, पण कोणाच्याही मनाला पाजर फुटला नाही. अखेर निराश होऊन तो घरी परतला. आईची अवस्था पाहून त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या रात्री तो अंगणात बसून आकाशाकडे पाहत राहिला. चारही बाजूंना गाढ शांतता पसरली होती. त्याने दोन्ही हात जोडले आणि भरून आलेल्या आवाजात म्हणाला, भोलेनाथ, ही सुद्धा जर माझी परीक्षा असेल तर ती सहन करण्याची शक्ती मला द्या. माझ्या आईने आयुष्यात कधीही कोणाचे वाईट केले नाही. कृपा करून तिचे रक्षण करा. इतके बोलून तो आईजवळ जाऊन बसला. संपूर्ण रात्र त्याने तिची सेवा केली. सकाळ होईपर्यंत आईची प्रकृती थोडी सुधारली. तिने हळूहळू डोळे उघडले आणि मुलाला जवळ बोलावले. मंद आवाजात ती म्हणाली, बाळा, पुढचा सोमवार जवळ आला आहे. यावेळीही तुझा सोमवारचा उपवास सोडू नकोस. लक्षात ठेव, देवाच्या घरी उशीर होऊ शकतो, पण अन्याय कधीच होत नाही. त्याने क्षणाचाही विलंब न लावता उत्तर दिले, आई, आता काहीही झाले तरी मी प्रत्येक सोमवारी उपवास करीन. जोपर्यंत भोलेनाथ स्वतः न्याय देत नाहीत तोपर्यंत माझा विश्वास कधीच डळमळणार नाही. पाहता पाहता दुसरा सोमवारही उजाडला. यावेळी त्याने पूर्वीपेक्षाही अधिक श्रद्धा आणि भक्तिभावाने उपवास केला. मंदिरात जाऊन त्याने भगवान शंकरांना जल अर्पण केले. त्यानंतर डोळे मिटून तो बराच वेळ भगवान शिवांच्या चरणी ध्यानमग्न झाला. त्याच वेळी मंदिरात एक अतिशय वृद्ध साधू आले. त्यांनी दूर उभे राहून त्या गरीब मजुराकडे पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर भुकेच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. शरीर अशक्त झाले होते, पण त्याच्या भक्तीत किंचित सुद्धा कमी नव्हती. ते साधू त्याच्या जवळ आले आणि शांत स्वरात म्हणाले, बाळा, तुझ्या कपाळावर दुःखाच्या खोल रेषा दिसत आहेत. सांग, तुला कोणत्या गोष्टीचे इतके मोठे दुःख आहे? गरीब मजुराने मान खाली घातली. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याच्यावर लावलेल्या खोट्या आरोपापासून ते घरातील गरिबीपर्यंतची संपूर्ण कहाणी त्याने त्या वृद्ध साधूंना सांगितली. साधूंनी त्याची संपूर्ण गोष्ट एकही शब्द न बोलता शांतपणे ऐकून घेतली. मग ते हलकेसे हसले आणि म्हणाले, सत्याचा मार्ग नेहमीच कठीण असतो, पण ज्याच्यावर भोलेनाथांची कृपा होते त्याचे कुणीही काहीही वाकडे करू शकत नाही. तुझी परीक्षा अजून संपलेली नाही. येणाऱ्या दिवसात तुला आणखीन मोठ्या दुःखाचा सामना करावा लागेल. पण जर तुझी भक्ती कधीही डळमळली नाही तर स्वतः महादेव तुझ्या जीवनातील अंधार दूर करतील. हे बोलून ते वृद्ध साधू हळूहळू मंदिराच्या पायऱ्या उतरू लागले. मजूर त्यांच्याकडे पाहतच राहिला. त्याला असे वाटले की त्या साधूंच्या शब्दात एखादे गूढ रहस्य दडले आहे, जे लवकरच त्याच्या आयुष्याची दिशा बदलणार आहे. तो काही वेळ मंदिराच्या पायऱ्यांवर उभाच राहिला. जेव्हा त्याने इकडे तिकडे पाहिले तेव्हा ते साधू कुठेच दिसले नाहीत. एवढ्या लवकर त्यांचे नजरे आड होणे त्याला खूपच विचित्र वाटले. पण त्याने ती गोष्ट देवाची इच्छा समजून मन शांत केले आणि घरी परतला. घरी पोहोचताच त्याने पाहिले की आईची तब्येत आधीपेक्षाही जास्त खालावली होती
अनेक दिवसांच्या उपासमारीने तिचे शरीर पूर्णपणे खंगून गेले होते. धाकटा भाऊही शांतपणे एका कोपऱ्यात बसला होता. घरात अनेक दिवस चूल पेटलीच नव्हती. तो आईजवळ जाऊन बसला आणि तिचा हात आपल्या हातात घेतला. आई हसण्याचा प्रयत्न करत म्हणाली, बाळा, काळजी करू नकोस. दुःख कायम राहत नाही. देव आपल्या भक्ताला जितके दुःख देतो त्यापेक्षा कितीतरी अधिक सुख सुद्धा देतो. त्याने आईला धीर दिला, पण त्याच्या मनातील चिंता आणखीनच वाढत होती. जर लवकरच काम मिळाले नाही तर घर चालवणे अशक्य होणार होते. दुसऱ्या दिवशी सकाळी तो पुन्हा कामाच्या शोधात बाहेर पडला. यावेळी तो गावापासून खूप दूर गेला. अनेक ठिकाणी मजुरी मागितली, पण जिथे जिथे त्याची ओळख विचारली जात होती तिथे कुणी ना कुणी त्याला ओळखतच होते. त्याच्यावर लावलेल्या खोट्या आरोपाची बातमी त्याच्या आधीच तिथे पोहोचली होती. थकलेला आणि निराश झालेला तो परत येत असताना रस्त्यात त्याला चिखलात अडकलेली एक बैलगाडी दिसली. त्या गाडीत एक वृद्ध माणूस बसला होता. आजूबाजूला अनेक लोक उभे होते, पण त्याला मदत करण्यासाठी कोणीही पुढे येत नव्हते. त्याने क्षणाचाही विचार न करता धावत जाऊन बैलगाडीला पूर्ण ताकदीने ढकलू लागला. बराच प्रयत्न केल्यानंतर अखेर ती बैलगाडी चिखलातून बाहेर आली. तो वृद्ध माणूस आनंदाने म्हणाला, बाळा, तू माझ्यावर फार मोठे उपकार केलेस. सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो? मजूर नम्रपणे म्हणाला, मी काहीही उपकार केले नाहीत. अडचणीत असलेल्या माणसाला मदत करणे हेच माझे कर्तव्यच आहे. म्हाताऱ्याने त्याचा साधेपणा पाहून त्याला काही पैसे द्यायचा प्रयत्न केला, पण त्याने ते पैसे घेण्यास नकार दिला. तेवढ्या तिथे उभ्या असलेल्या एका माणसाने हळूच त्या म्हाताऱ्याच्या कानात सांगितले, याला ओळखत नाही का? हाच तो माणूस आहे ज्याच्यावर चोरीचा आरोप लागला आहे. हे ऐकताच म्हाताऱ्याच्या चेहऱ्यावरील भाव बदलले. त्याने लगेच पैसे परत ठेवले आणि काहीही न बोलता तिथून निघून गेला. तो काही क्षण तसाच उभा राहिला. त्याला दुःख याचे नव्हते की त्याला पैसे मिळाले नाहीत. त्याला दुःख याचे होते की आता त्याची सत्यता ऐकून घेणारा कोणीही उरला नव्हता. हळूहळू संध्याकाळ झाली. तो रिकाम्या हाताने घरी परतला. घराबाहेर काही मुले खेळत होती. त्याला पाहताच ती हसू लागली. कोणी त्याला चोर म्हणून हाक मारत होते, तर कोणी त्याची थट्टा करत होते. त्याने कोणाकडेही पाहिले नाही. तो सरळ घरात गेला. रात्री त्याच्या वृद्ध आईने विचारले, बाळा, आज काही काम मिळालं का? त्याने फक्त मान हलवून नाही असे उत्तर दिले. आईने एक दीर्घ श्वास घेतला आणि म्हणाली, कधी कधी देव माणसाकडून सर्व काही हिरावून घेतो, जेणेकरून त्याला फक्त देवाचाच आधार घ्यायला शिकता येईल. त्या रात्रीही संपूर्ण कुटुंब उपाशीपोटी झोपले. दुसऱ्या दिवशी सकाळी तो घराबाहेर पडला तेव्हा गावाच्या चौकात मोठी गर्दी जमली होती. समजले की जमीनदाराने जाहीर केले होते, जर खरा चोर स्वतःहून समोर आला नाही तर गावातील सर्व गरीब लोकांच्या घरांची झडती घेतली जाईल. हे तास गावातील गरीब लोक घाबरून गेले. सर्वांच्या घरांची झडती सुरू झाली. थोड्याच वेळात जमीनदाराची माणसे त्याच्या घरातही आली. त्यांनी संपूर्ण घराची उलथापालथ केली. मातीची मडकी, जुनी भांडी, कपड्यांची गाठोडी, अगदी मोडकळीस आलेली खाटही तपासून पाहिली, पण त्यांना कुठेही काहीच सापडले नाही. तरी सुद्धा जाताना ते म्हणाले, यावेळी तर वाचलास, पण एखाद्या दिवशी नक्की पकडला जाशील. त्याच्या जाण्यानंतर आईच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्या मजुराला आयुष्यात पहिल्यांदाच स्वतःला पूर्णपणे असह्य वाटू लागले. त्याने मनोमन प्रार्थना केली, हे भोलेनाथ, आता माझी सहन करण्याची शक्ती सुद्धा संपत चालली आहे. जर तुम्हीच माझी साथ सोडली तर मी कोणाकडे जाऊ? दिवस 7 राहिले. पुन्हा तिसरा सोमवार आला. यावेळी त्याने आधीपेक्षाही अधिक श्रद्धेने उपवास केला. सकाळी नदीवर जाऊन पवित्र जल आणले. वाटेत अनेकांनी त्याला टोमणे मारले, पण त्याने कोणालाही उत्तर दिले नाही. मंदिरात पोहोचून त्याने शिवलिंगावर भक्तिभावाने जल अर्पण केले. दोन्ही हात जोडून तो बराच वेळ डोळे मिटून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून सतत अश्रू वाहत होते. त्याच वेळी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. तो दचकून इकडे तिकडे पाहू लागला. मंदिरात त्याच्याशिवाय दुसरे कोणीही नव्हते. अचानक जोराचा वारा सुटला. शिवलिंगावर अर्पण केलेली बेलाची पाने हळूहळू खाली पडली आणि येऊन त्याच्या चरणांजवळ थांबली. त्याने ते भोलेनाथांचा आशीर्वाद समजून
श्रद्धेने कपाळाला लावले. त्या क्षणी त्याच्या अंतःकरणात एक विलक्षण शांतता उतरली. अनेक दिवसांनी त्याचे मन हलके झाले. मंदिरातून बाहेर पडताच त्याला तोच वृद्ध साधू पुन्हा दिसला. यावेळी ते मंदिराबाहेर पिंपळाच्या झाडाखाली बसले होते. त्यांनी हसत त्याला आपल्या जवळ बोलावले आणि म्हणाले, तुझा विश्वास अजून सुद्धा तितकाच अढळ आहे. हीच तुझी सर्वात मोठी ताकद आहे. पण लक्षात ठेव, तुझ्या परीक्षेचा सर्वात कठीण काळ आता सुरू होणार आहे. जे काही घडणार आहे ते पाहून संपूर्ण गाव तुझ्या विरोधात उभे राहील. त्यावेळीही तुझ्या मनात भगवान शिवांविषयी जराही शंका आली नाही तर न्याय स्वतः चालत तुझ्या दारापर्यंत येईल. इतके बोलून साधूंनी डोळे मिटले. त्यांच्या चेहऱ्यावरचे प्रसन्न हास्य पाहून त्या गरीब मजुराच्या मनात पहिल्यांदाच हा विश्वास पूर्णपणे दृढ झाला की आता भोलेनाथांची कृपा त्याच्यापासून दूर नाही. तो मंदिरातून घरी परतला. संपूर्ण वाटेत साधूंचे शब्द त्याच्या मनात घुमत राहिले. एकीकडे भगवान शिव त्याचे रक्षण करतील असा दृढ विश्वास होता, तर दुसरीकडे अशी कोणती संकटाची वेळ येणार आहे की संपूर्ण गाव त्याच्या विरोधात उभे राहील याची चिंता त्याला सतावत होती. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात पुन्हा एकदा खळबळ उडाली. यावेळी जमीनदाराच्या घरातून चोरी झाली नव्हती, तर त्याच्या गोदामात ठेवलेली गव्हाची अनेक पोती रातोरात गायब झाली होती. गावातील लोक पुन्हा एकत्र जमले. प्रत्येक जण वेगवेगळ्या चर्चा करत होता. जमीनदाराचा चेहरा रागाने लालबुंद झाला होता. त्याने कोणतीही चौकशी न करता पुन्हा त्या गरीब मजुराला बोलावून घेतले. तो तेथे पोहोचताच जमीनदार मोठ्याने ओरडला, आधी हार चोरलास, आता धान्यही चोरून नेलस. यावेळी मात्र तू वाचणार नाहीस. मजूर शांतपणे म्हणाला, मी कोणाच्याही वस्तूला हात लावलेला नाही. तुमची इच्छा असेल तर माझी संपूर्ण झोपडी पुन्हा तपासून पहा. पण यावेळी त्याचे म्हणणे ऐकून घेण्याचीही कुणी तसदी घेतली नाही. गावातील अनेक लोक सुद्धा जमीनदाराच्या होकाराला होकार देऊ लागले. एक जण म्हणाला, ज्यावर आधीपासून संशय आहे तोच पुन्हा चोरी करेल. दुसरा म्हणाला, याला गावाबाहेर हाकलून द्यायला पाहिजे. हळूहळू गर्दी वाढत गेली. काही संतप्त लोक त्याला ढकलू लागले. कुणी त्याचा हात पकडला तर कुणी त्याला शिवीगाळ करू लागले. पण तो शांतपणे सगळा अपमान सहन करत राहिला. तेवढ्यात त्याची वृद्ध आईही तिथे पोहोचली. त्याने थरथरत्या हाताने गावकऱ्यांसमोर हात जोडले आणि म्हणाल्या, माझ्या मुलाने कधीच कोणाचे वाईट केलेले नाही. गरीब आहे पण बेईमान नाही. तरीही त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यासाठी कुणीही तयार नव्हतं. तेवढ्यात एक माणूस मोठ्याने म्हणाला, जर याच्यावर इतकाच विश्वास असेल तर देवाने स्वतः येऊन याला वाचवावं. हे ऐकूनही त्या मजुराच्या चेहऱ्यावर रागाचा लवलेशही दिसला नाही. तो फक्त एवढंच म्हणाला, ज्या दिवशी देवाची इच्छा असेल त्या दिवशी सत्य सगळ्यांसमोर येईल. त्या क्षणी जमीनदाराने जाहीर केलं, आजपासून या माणसाला कोणीही काम देणार नाही. याच्या घरी कोणी धान्य पोहोचवणार नाही आणि जो याची मदत करेल तो माझा शत्रू समजला जाईल. त्या एका निर्णयाने त्या कुटुंबाची शेवटची आशाही हिरावून घेतली. आता गावातील कुठलाही माणूस त्यांच्या घराकडे पाहायलाही तयार नव्हता. दिवस मावळला. घरभर शांतता पसरली होती. आईने मातीची रिकामी भांडी पाहिली आणि हळू आवाजात म्हणाली, बाळा, आज तर पिण्याचं पाणीही संपत आलं आहे. तो काहीही न बोलता माठ उचलून विहिरीकडे निघाला. तो पाणी भरत असतानाच काही गावकरी तिथे आले. त्याला पाहताच ते म्हणाले, चोराच्या हातचं पाणीही अपशकुनी असतं. इतकं बोलून त्यांनी त्याचा भरलेला माठ लाथ मारून खाली पाडला. सगळं पाणी जमिनीवर सांडलं. तो काही क्षण फुटलेल्या माठाच्या तुकड्यांकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून आले, पण त्याने कुणाशीही वाद घातला नाही. तो शांतपणे माठाचे तुकडे गोळा करून परत घरी आला. आईला सगळं समजलं होतं. तिने मुलाच्या डोक्यावर प्रेमाने हात फिरवला आणि म्हणाली, ज्याचा रखवालदार महादेव असतो त्याचं कुणीही काही वाईट करू शकत नाही. रात्र गडद होत गेली. तिघेही उपाशीपोटी झोपले होते. अचानक झोपडीबाहेर कोणाच्या पावलांचा आवाज आला. मजूर बाहेर आला, पण तिथे कोणीच दिसलं नाही. फक्त दारात एक छोटीशी पोटली ठेवलेली होती. त्याने ती पोटली उचलली. तिच्यात थोडंसं पीठ, थोडी डाळ आणि मुठभर तांदूळ होते. त्यासोबत एक छोटंसं बेलपत्रही ठेवलेलं होतं. त्याने आजूबाजूला पाहिलं, पण ती पोटली ठेवून जाणारा कुणीही दिसला नाही.
आई हसली आणि म्हणाली, बाळा, जेव्हा माणूस सगळी दारं बंद करतो तेव्हा देव स्वतःच दार उघडतो. त्या दिवशी अनेक दिवसांनी त्यांच्या घरात चूल पेटली. सगळ्यांनी भगवान शिवाचे मनापासून आभार मानले आणि जेवढं अन्न मिळालं त्यातच समाधान मानून भोजन केलं. दुसऱ्या दिवशी तो पुन्हा मंदिरात गेला. त्याने शिवलिंगावर जल अर्पण केलं आणि म्हणाला, भोलेनाथ, मला सुख नको, फक्त एवढं करा की माझ्या आईच्या डोळ्यातले अश्रू कायमचे थांबावे. प्रार्थना पूर्ण करून तो मंदिराबाहेर पडताच त्याची नजर मंदिराच्या अंगणात पडलेल्या एका लहान मुलाकडे गेली. मुलगा रडत होता. तो धावतच त्याच्या जवळ पोहोचला तेव्हा त्याला कळलं की तो मुलगा आपल्या कुटुंबापासून वेगळा झाला होता. त्याने त्या मुलाला प्रेमाने उचलून घेतलं आणि संपूर्ण गावभर त्याला घेऊन फिरू लागला. बराच वेळ शोधाशोध केल्यानंतर अखेर त्या मुलाचे घरचे सापडले. आपल्या मुलाला सुखरूप पाहून ते खूप आनंदी झाले. त्यांनी त्या मजुराचे मनापासून आभार मानले. पण तेवढ्यात गर्दीतून पुन्हा कोणीतरी तेच बोललं, सावध रहा, हाच तो माणूस आहे ज्याच्यावर चोरीचा आरोप आहे. हे ऐकताच त्या मुलाच्या घरच्यांच्या चेहऱ्यावरील भाव क्षणार्धात बदलले. त्यांनी मुलाला आपल्या कुशीत घेतलं आणि एक शब्द सुद्धा न बोलता तिथून निघून गेले. मजूर पुन्हा एकदा एकटाच उभा राहिला. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि मनोमन म्हणाला, हे भोलेनाथ, जर हीच माझी परीक्षा असेल तर मी ती सुद्धा आनंदाने स्वीकारतो, पण माझा तुमच्यावरील विश्वास कधीच डळमळू देऊ नका. इतक्यात मंदिराच्या आतून शंखनादाचा आवाज घुमला. तो नाद संपूर्ण वातावरणात पसरला. मजुराने नम्रतेने मस्तक झुकवून भगवान शिवांना प्रणाम केला आणि आपल्या घराच्या दिशेने निघाला. त्याला अजिबात कल्पना नव्हती की आता त्याची परीक्षा सर्वात कठीण टप्प्यावर येऊन पोहोचली आहे. कारण येणाऱ्या सोमवारी त्याच्या आयुष्यात असं काही घडणार होतं ज्याची त्याने स्वप्नात सुद्धा कल्पना केलेली नव्हती. हळूहळू संपूर्ण आठवडा निघून गेला. गावकऱ्यांचं वागणं आधीपेक्षाही अधिक कठोर झालं होतं. कोणी त्याच्या घरासमोर थांबत नव्हतं. रस्त्यात भेटलं तरी लोक तोंड फिरून निघून जात होते. ज्याने आयुष्यात कधीच कोणाचं मन दुखावलं नव्हतं तोच आज सर्वांच्या नजरेत सर्वात मोठा गुन्हेगार बनला होता. सोमवारची सकाळ उजाडली. तो नेहमीप्रमाणे सूर्योदय होण्यापूर्वीच उठला. जवळच्या नदीतून पवित्र जल भरून आणलं, स्नान केलं आणि काहीही न खाता थेट शिवमंदिराच्या दिशेने निघाला. मंदिरात पोहोचल्यावर त्याने पूर्ण श्रद्धाभावाने भगवान शिवांचा अभिषेक केला. दोन्ही हात जोडून तो म्हणाला, हे भोलेनाथ, माझ्या आयुष्यात कितीही दुःख आली, कितीही संकट आली, तरी माझ्या ओठांवरून तुमचं नाव कधीही दूर होऊ देऊ नका. एवढाच आशीर्वाद मला द्या. प्रार्थना करून तो मंदिराच्या एका कोपऱ्यात शांतपणे बसला आणि महादेवांचं स्मरण करू लागला. तेवढ्यात गावातील एक माणूस घाबरलेल्या अवस्थेत धावत मंदिरात आला. तो मोठ्याने ओरडत होता, लवकर चला, लवकर चला, जमीनदाराच्या घरी खूप मोठी घटना घडली आहे. मंदिरात उपस्थित असलेले सर्वजण धावत त्यांच्या घराकडे निघाले. गरीब मजूर सुद्धा गर्दीच्या मागोमाग चालत गेला. जमीनदाराच्या घरी पोहोचल्यावर त्याने पाहिलं की जमीनदारांचा एकुलता एक मुलगा कुठेच दिसत नव्हता. संपूर्ण घरात एकच गोंधळ उडाला होता. कोणी म्हणत होतं की तो सकाळपासून बेपत्ता आहे, तर कोणी म्हणत होतं की कदाचित कोणीतरी त्याला फूस लावून घेऊन गेलं असावं. गावातील लोक वेगवेगळ्या दिशांनी त्याचा शोध घेण्यासाठी निघून गेले. तेवढ्यात कोणाच तरी नजर त्या गरीब मजुरावर पडली. एक माणूस मोठ्याने ओरडला, आधी चोरी केली, आता मुलालाही पळवून नेलं असणार. हे शब्द कानावर पडताच गर्दी पुन्हा संतापाने पेटून उठली. कोणताही विचार न करता अनेक लोक त्याच्या दिशेने धावत सुटले. कोणीतरी त्याची गचांडी धरली, कोणीतरी त्याला जोराचा धक्का दिला. काही लोकांनी काठ्यांनी त्याला मारहाण करायला सुरुवात केली. तो वारंवार एकच गोष्ट सांगत होता, मी निरपराध आहे, मी कुणालाही पाहिलेलं नाही, मला काहीच माहिती नाही. पण त्यावेळी त्याचं म्हणणं ऐकून घेण्यास कोणीही तयार नव्हतं. मार खात खात तो जमिनीवर कोसळला. त्याच्या कपाळातून रक्त वाहू लागलं. ही बातमी ऐकताच त्याची वृद्ध आई धावत तिथे आली. ती रडत रडत लोकांच्या पाया पडली, माझ्या मुलाला मारू नका, त्याने काहीच केलेलं नाही. पण संतापाने पेटलेल्या जमावाला तिची दया आली नाही. तेवढ्यात गावातील एक ज्येष्ठ व्यक्ती पुढे आली. त्यांनी मोठ्या आवाजात सांगितलं, आधी त्या मुलाचा शोध घ्या. कोणताही पुरावा नसताना एखाद्याला मारणं हे फार मोठं पाप आहे. त्यांचं बोलणं ऐकून जमाव काहीसा शांत झाला.
लोक मुलाचा शोध घेण्यासाठी वेगवेगळ्या दिशांना निघून गेले. गरीब मजूर कसाबसा उठून एका झाडाचा आधार घेऊन बसला. त्याची आई आपल्या पदराने त्याच्या कपाळावरील रक्त पुसू लागली. तो हळू आवाजात म्हणाला, आई, मी खरं सांगतोय, मी काहीच केलेलं नाही. आईने त्याच्या डोळ्यात पाहत शांतपणे उत्तर दिलं, माझा तुझ्यावर विश्वास आहे आणि त्याहूनही जास्त विश्वास भोलेनाथांवर आहे. एक तास त्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळू लागले. थोड्या वेळाने त्याने स्वतःही त्या मुलाचा शोध घेण्याचा निर्धार केला. त्याने मनात विचार केला, मीही शोधायला गेलो तर कदाचित कुणाला तरी मदत होईल. तो जंगलाच्या दिशेने निघाला. जंगलात सर्वत्र भयान शांतता पसरली होती. तो प्रत्येक ठिकाणी मुलाला हाका मारत पुढे पुढे जात होता. अचानक त्याला दूरवरून एका लहान मुलाच्या रडण्याचा आवाज ऐकू आला. तो त्या आवाजाच्या दिशेने धावत सुटला. थोड्याच अंतरावर एका दाटझुडपाजवळ एक लहान मुलगा बसून रडत होता. त्याचा पाय एका वेलीमध्ये अडकला होता. भीतीमुळे त्याला बाहेर पडताच येत नव्हतं. गरीब मजूर क्षणाचाही विलंब न करता त्याच्या जवळ पोहोचला. त्याने सावधपणे ती वेल कापली आणि त्या मुलाला आपल्या कुशीत उचलून घेतलं. तो मुलगा खूपच घाबरला होता. त्याला शांत करत तो गावाच्या दिशेने चालू लागला. पण जसं तो जंगलाबाहेर आला तसंच समोर गावातील अनेक लोक त्याला दिसले. दुरूनच त्यांनी पाहिलं की तो मुलगा त्या गरीब मजुराच्या कुशीत आहे. कोणीही संपूर्ण सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला नाही. एक माणूस पुन्हा मोठ्याने ओरडला, पाहिलंत ना, आम्ही आधीच सांगितलं होतं, मुलगा याच्याकडे सापडेल. हाच त्याला घेऊन पळाला होता. अवघ्या काही क्षणात पुन्हा मोठा जमाव जमा झाला. यावेळी लोकांचा संताप आधीपेक्षाही अधिक भयानक झाला होता. गरीब मजूर लाख समजावून सांगत होता की त्याने त्या मुलाला जंगलातून वाचवले आहे, पण त्याचे म्हणणे ऐकून घेण्यास कोणीही तयार नव्हते. त्याच वेळी जमीनदार सुद्धा तिथे येऊन पोहोचला. आपल्या मुलाला सुखरूप पाहून त्याने सुटकेचा निश्वास सोडला. पण जसेच लोकांनी त्या गरीब मजुरावर आरोप करायला सुरुवात केली तसे त्याचा चेहरा पुन्हा कठोर झाला. तो संतापाने म्हणाला, आता मला पूर्ण खात्री झाली आहे. आधी चोरी, मग धान्याचा प्रकार आणि आता माझ्या मुलालाच पळवून नेण्याचा प्रयत्न. यावेळी मी याला कोणत्याही परिस्थितीत सोडणार नाही. एक तास गरीब मजुराने डोळे मिटले. मनोमन त्याने फक्त एकच नाव घेतले, हर हर महादेव. आणि त्या क्षणी दूर आकाशात काळे ढग जमू लागले. जोराचा वारा वाहू लागला. मंदिराच्या दिशेने घंटानाद सतत ऐकू येऊ लागला. जणू एखादी अदृश्य शक्ती हा अन्याय पाहत होती आणि न्यायाची वेळ आता अगदी जवळ आली होती. सुसाट्याच्या वाऱ्यासोबत आकाशातील ढग आणखीन गडद झाले. काही क्षणातच रिमझिम पाऊस सुरू झाला. गावकऱ्यांना ती एक साधी पावसाची सर वाटत होती, पण त्या गरीब मजुराच्या मनात मात्र एक विलक्षण शांतता उतरली होती. त्याला जाणवत होते की भोलेनाथांनी त्यांची आर्तहाक ऐकली आहे. तिकडे जमीनदाराने आपल्या माणसांना आदेश दिला, याला गावाच्या मध्यभागी असलेल्या वडाच्या झाडाला बांधा. जोपर्यंत हा खरं बोलत नाही तोपर्यंत याला सोडूच नका. 4-5 माणसे पुढे आली. त्यांनी गरीब मजुराला पकडून गावाच्या चौकात आणले आणि जाड दोऱ्यांनी त्याचे हात घट्ट बांधून टाकले. संपूर्ण गाव हा तमाशा पाहण्यासाठी जमा झाले होते. कोणी म्हणत होते, आज याला त्याच्या कर्माची शिक्षा मिळणार, तर कोणी म्हणत होते, आता हा कोणत्याही परिस्थितीत वाचणार नाही. पण त्या गरीब मजुराच्या चेहऱ्यावर भीतीचा लवलेशही नव्हता. त्याच्या ओठांवर फक्त भगवान शिवांचे नाव अखंड सुरू होते, ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. तेवढ्या त्याची वृद्ध आईही तिथे आली. आपल्या मुलाला दोऱ्यांनी बांधलेले पाहताच तिचे काळीच पिळवटून गेले. ती धावत जमीनदारांच्या पायांवर कोसळली आणि रडत म्हणाली, मालक, माझ्या मुलावर दया करा. त्याने काहीही चुकीचे केलेले नाही. पण जमीनदाराने तिच्याकडे साधे पाहिलेही नाही. तो कठोर स्वरात म्हणाला, जर हा खरोखर निर्दोष असेल तर त्याला सोडवण्यासाठी देवाला स्वतः येऊ दे. हे एक तास तिथे उभे असलेले अनेक लोक मोठ्याने हसू लागले. आईने आपल्या डोळ्यातले अश्रू पुसले आणि मुलाकडे पाहत म्हणाली, बाळा, घाबरू नकोस. ज्या महादेवांनी तुला व्रताचा मार्ग दाखवला आहे तेच तुझा मानही राखतील. गरीब मजुराने फक्त हलकेसे हसत मान खाली झुकवली. त्याच वेळी गर्दीच्या मागून एक वृद्ध माणूस पुढे आला. त्याच्या हातात एक जुनी लाकडी काठी होती. त्याने जमीनदाराकडे पाहून शांत स्वरात म्हटले, एखाद्याला शिक्षा देण्यापूर्वी
एकदा नीट चौकशी करून घ्या. घाईघाईत घेतलेला निर्णय पुढे जाऊन पश्चातापाचे कारण ठरतो. जमीनदार संतापाने म्हणाला, आता मला कोणाच्याही सल्ल्याची गरज नाही. वृद्ध शांतपणे तिथून निघून गेले. संध्याकाळ होऊ लागली. पावसानेही उघडीप दिली. गावातील लोक हळूहळू आपल्या घरी परतू लागले. पण गरीब मजूर अजून सुद्धा त्याच झाडाला बांधलेला होता. रात्र गडद होत गेली. आजूबाजूला भयान शांतता पसरली. तेवढ्या चौपाल जवळून दोन माणसे हळू आवाजात बोलत चालली होती. त्यांना वाटले तिथे कोणीही नाही. एक माणूस दुसऱ्याला म्हणाला, आता भीती वाटू लागली आहे. कधीतरी सत्य बाहेर आलं तर मोठी अडचण होईल. दुसरा म्हणाला, काळजी करू नकोस. आपल्या दोघांबद्दल कुणालाच काहीच कळणार नाही. सगळा आरोप त्या गरीबावरच आहे. झाडाला बांधलेला मजूर त्यांचे प्रत्येक शब्द ऐकत होता. अंधार असल्यामुळे त्याला त्यांचे चेहरे नीट दिसले नाहीत, पण त्यांचे आवाज त्याच्या कायमचे लक्षात राहिले. थोड्याच वेळात ते दोघे तिथून निघून गेले. गरीब मजूर विचारात पडला. पहिल्यांदाच त्याला जाणवले की या संपूर्ण प्रकरणामागे एखादे मोठे रहस्य दडलेले आहे. सकाळ होताच गावातील लोक पुन्हा चौपालावर जमले. त्यांनी पाहिले की गरीब मजूर रात्रभर काहीही न खाता पिता तिथेच बसून होता. त्याची अवस्था खूपच अशक्त झाली होती, पण त्याच्या चेहऱ्यावर अजूनही तो स्थिर आणि संयम दिसत होता. इतक्या जमीनदारही तिथे आला. त्याने विचारले, आता तरी सांग, चोरी कोणाच्या साथीने केली होतीस? गरीब मजूर शांतपणे म्हणाला, मी कोणतीही चोरी केली नाही, पण इतकं नक्की सांगू शकतो की खरा गुन्हेगार अजूनही गावात मोकळेपणाने फिरत आहे. जमीनदार मोठ्याने हसू लागला. अरे वा, आता तोच आम्हाला शिकवणार का? चोर कोण आहे ते? गरीब मजूर पुढे काहीच बोलला नाही. त्याला माहित होते की पुराव्याशिवाय कोणावरही आरोप करणे हेही चुकीचे आहे. तेवढ्यात गावातील तोच लहान मुलगा ज्याला त्याने जंगलातून वाचवले होते, आपल्या वडिलांचा हात धरून तिथे आला. मुलाने गरीब मजुराला पाहतच म्हटले, हेच मला जंगलातून घेऊन आले होते. हे नसते तर मी अजून सुद्धा तिथेच अडकून पडलो असतो. संपूर्ण चौपाल काही क्षणांसाठी शांत झाली. मुलगा निरागसपणे पुढे म्हणाला, या काकांनी मला अजिबात घाबरवलं नव्हतं. उलट त्यांनी मला पाणी पाजलं होतं. हे ऐकून लोक एकमेकांकडे पाहू लागले. पहिल्यांदाच काही लोकांच्या मनात शंका निर्माण झाली की कदाचित हा माणूस खरोखरच निर्दोष असावा. पण जमीनदाराचा अहंकार अजूनही मोडला नव्हता. तो म्हणाला, यावरून हे सिद्ध होत नाही की याने चोरी केलेली नाही. त्याने पुन्हा आपल्या माणसांना आदेश दिला की गरीब मजुरावर सतत लक्ष ठेवावे. मजुराचे दोर सोडवण्यात आले, पण त्याला गाव सोडण्यास सक्त मनाई करण्यात आली. तो सरळ मंदिरात पोहोचला. त्या दिवशी सोमवार नव्हता, तरीही त्याने शिवलिंगावर जल अर्पण केले. डोळे मिटून तो म्हणाला, भोलेनाथ, आता मला स्वतःसाठी काहीही नको आहे. फक्त एवढेच करा की सत्य आपोआप सर्वांसमोर येऊ द्या. जशी त्याची प्रार्थना पूर्ण झाली, तितक्यात मंदिराच्या प्रवेशद्वाराशी तोच वृद्ध साधू पुन्हा एकदा दिसला. त्यांनी त्या गरीब मजुराकडे पाहिले आणि गंभीर स्वरात म्हणाले, वेळ आता अगदी जवळ आली आहे. येणारा सोमवार तुझ्या आयुष्यातला सर्वात मोठा दिवस ठरेल. त्याच दिवशी खोटेपणाचा मुखवटा फाटेल, लपलेले चेहरे उघड होतील आणि आज ज्यावर कोणीही विश्वास ठेवत नाही तेच संपूर्ण गाव स्वतःच्या डोळ्यांनी पाहिल. हे बोलून साधू हळूहळू मंदिराच्या गर्भगृहाकडे चालू लागले. गरीब मजूरही त्यांच्या मागोमाग गेला, पण आत पोहोचताच तो थबकला, कारण तिथे कोणताही साधू दिसत नव्हता. फक्त शिवलिंगावर चमकणारे पाण्याचे थेंब दिसत होते. जणू स्वयं महादेव त्याला संकेत देत होते की न्यायाची वेळ आता खरोखरच अगदी जवळ आली आहे. तो काही काळ तसाच उभा राहिला. आता त्याच्या मनात भीती उरली नव्हती. याआधी कधीच नव्हता इतका दृढ विश्वास त्याला आता भगवान शिवांवर झाला होता. त्याने शिवलिंगाला नमस्कार केला आणि शांत मनाने आपल्या घरी परतला. घरी पोहोचल्यावर आईने त्याच्या चेहऱ्याकडे पाहिले. अनेक दिवसांनी तिला मुलाच्या चेहऱ्यावर समाधान आणि शांतता दिसत होती. तिने विचारले, बाळा, आज तू इतका शांत का दिसतो आहेस? तो हसत म्हणाला, आई, आता मला वाटतं की भोलेनाथ सर्व काही पाहत आहेत. जे व्हायचं आहे ते आता तेच घडवतील. आईनेही दोन्ही हात जोडून भगवान शिवांचे आभार मानले. हळूहळू पुढचा सोमवारही उजाडला. सकाळी नेहमीप्रमाणे गावात गजबज सुरू होती. प्रत्येक जण आपापल्या कामात व्यस्त होता.
गरीब मजूरही नदीतून जल भरून मंदिरात पोहोचला. त्याने अत्यंत भक्तिभावाने भगवान शिवांचा अभिषेक केला आणि बराच वेळ ध्यानस्थ बसून राहिला. त्याच वेळी गावाबाहेरून काही व्यापारी बैलगाड्यांमधून माल घेऊन आले. ते दर महिन्याला गावात धान्य आणि इतर वस्तूंचा व्यापार करण्यासाठी येत असत. व्यापाऱ्यांनी चौपाळीत बसून गावकऱ्यांशी गप्पा मारायला सुरुवात केली. बोलता बोलता त्यांच्यापैकी एक व्यापारी म्हणाला, काही दिवसांपूर्वी आम्हाला रस्त्यात दोन माणसं अतिशय स्वरात दरात गहू विकताना दिसली. आम्हाला संशय आला, म्हणून आम्ही तो गहू विकत घेण्यास नकार दिला. हे एक तास इथे बसलेल्या काही लोकांनी विचारले, ते दोघे कोण होते? व्यापारी म्हणाला, त्यांचे चेहरे मला नीट आठवत नाहीत, पण ते समोर आले तर मी त्यांना नक्की ओळखू शकतो. ही गोष्ट हळूहळू संपूर्ण गावभर पसरली. ही बातमी जमीनदाराच्या कानावरही गेली. त्याने ताबडतोब त्या व्यापाऱ्यांना आपल्या घरी बोलावून घेतले. गावातील सर्व लोक तिथे जमले. गरीब मजूरही शांतपणे गर्दीच्या मागे जाऊन उभा राहिला. जमीनदाराने गावातील अनेक लोकांना एका मागून एक व्यापाऱ्यांसमोर उभे केले. प्रत्येक वेळी व्यापारी मान हलवत म्हणत, नाही, हे दोघे नाहीत. तेवढ्यात गर्दीत उभे असलेले दोन माणसे हळूहळू मागे सरकू लागले. त्यांची घाबरलेली हालचाल पाहून व्यापाऱ्यांचे लक्ष त्यांच्याकडे गेले. त्यातील एक व्यापारी लगेच मोठ्याने म्हणाला, थांबा, हेच ते दोघे आहेत. याच दोघांना आम्ही त्या दिवशी गहू विकताना पाहिले होते. हे ऐकताच संपूर्ण गाव स्तब्ध झाले. त्या दोघांची भीती आणखीन वाढली. गावकऱ्यांनी त्यांना लगेच पकडून ठेवले. सुरुवातीला त्यांनी सर्व आरोप साफ नाकारले, पण गावकऱ्यांनी कडकपणे चौकशी सुरू केली आणि त्यांचा धीर सुटला. थरथरत्या आवाजात त्यांच्यापैकी एक जण म्हणाला, हो, गोदामातून गहू आम्ही चोरला होता. हे ऐकताच सर्वत्र भयानक शांतता पसरली. त्याच वेळी दुसऱ्या माणसाने घाबरत घाबरत आणखीन एक मोठे सत्य सांगितले. तो म्हणाला, घरातून सोन्याचा हार गायब झाला होता. ती चोरीही आम्हीच केली होती. आमच्यावर कुणाचाही संशय येऊ नये म्हणून आम्ही सगळ्यांचा संशय त्या गरीब मजुरावर वळवला होता. हे ऐकताच गावकऱ्यांच्या पायाखालची जमीन सरकली. प्रत्येक जण एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागला. ज्या माणसाला इतके दिवस चोर समजले गेले होते, तो पूर्णपणे निर्दोष असल्याचे सिद्ध झाले. गरीब मजूर तिथेच उभा राहून भगवान शिवाचे नाव घेत होता. त्याच्या चेहऱ्यावर विजयाचा गर्व नव्हता, पण डोळ्यात अश्रू होते. जमीनदार हळूहळू त्याच्या जवळ आला. आयुष्यात पहिल्यांदाच त्याच्या अहंकाराने मान खाली घातली होती. तो गरीब मजुरासमोर हात जोडून उभा राहिला आणि थरथरत्या आवाजात म्हणाला, माझ्याकडून खूप मोठे पाप झाले. सत्य जाणून न घेता मी तुला गुन्हेगार समजलो. मला माफ कर. गर्दीत उभ्या असलेल्या गावकऱ्यांच्या नजरा देखील लाजेने खाली झुकल्या. ज्या लोकांनी त्यांचा अपमान केला होता तेही आता लाजेने मान खाली घालून उभे होते. पण त्या गरीब मजुराने कोणाविरुद्धही कोणतीही तक्रार केली नाही. तो शांत स्वरात फक्त एवढंच म्हणाला, जर भगवान शिवांचा न्याय नसता तर कदाचित आजही माझ्या शब्दांवर कुणीच विश्वास ठेवला नसता. त्या क्षणी मंदिरातील घंटा आपोआप वाजू लागल्या. संपूर्ण गावाचे लक्ष त्या दिशेने गेले. जोराचा वारा सुटला आणि शिवमंदिरावरील ध्वज जोरजोराने फडकू लागले. गावातील अनेक ज्येष्ठ मंडळी म्हणू लागली, हा भोलेनाथांचा संकेत आहे. त्यांनी आपल्या भक्ताचा मान राखला आहे. हे त्या सर्वजण मंदिराच्या दिशेने निघाले. गरीब मजूर मात्र नेहमीप्रमाणे सर्वांच्या मागे शांतपणे चालत होता. त्याला माहित नव्हते की अजून एक असे गूढ सत्य समोर येणार आहे, जे त्याच्या आयुष्यात इतकी मोठी दुःखे का आली याचे कारण सांगणार होते. आणि तेच सत्य त्याचे संपूर्ण आयुष्य बदलून टाकणार होते. संपूर्ण गाव भगवान शिवांच्या मंदिरात पोहोचले. काही वेळापूर्वी जिथे लोक त्याच गरीब मजुराचा अपमान करत होते, तिथेच आता प्रत्येकाच्या मनात त्याच्याविषयी आदर निर्माण झाला होता. मंदिराचे अंगण लोकांनी भरून गेले होते. प्रत्येक जण भगवान शिवांसमोर मस्तक झुकवून आपल्या चुकीबद्दल पश्चाताप करत होता. जमीनदारही शिवलिंगासमोर हात जोडून उभा राहिला. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. त्याने मनोमन प्रार्थना केली, हे भोलेनाथ, सत्य जाणून न घेता मी एका निरपराध माणसाला इतका त्रास दिला. माझा हा अपराध क्षमा करा. तिकडे गरीब मजूर नेहमीप्रमाणे सर्वात मागे उभा होता. त्याच्या मनात कोणाबद्दलही राग किंवा तक्रार नव्हती. त्याने भगवान शिवांसमोर मस्तक झुकवून फक्त एवढेच म्हटले, प्रभू, तुम्ही माझा मान राखलात. आता माझ्या मनात कोणाविषयीही वैरभाव उरलेला नाही.
इतक्यात मंदिराच्या बाहेरून तेच वृद्ध साधू हळूहळू आत आले. त्यांना पाहताच गरीब मजूर तत्काळ त्यांच्या चरणी नतमस्तक झाला. साधूंनी त्याच्या डोक्यावर प्रेमाने हात ठेवला आणि म्हणाले, आज तुझ्या भक्तीची परीक्षा पूर्ण झाली. मंदिरात उपस्थित असलेले सर्व लोक त्यांच्याकडे आश्चर्याने पाहू लागले. साधूंनी शांत स्वरात सांगितले, तुम्हा सर्वांच्या मनात हा प्रश्न आहे की या निरपराध माणसाच्या आयुष्यात इतकी दुःखे का आली. त्याचे कारण फक्त आजचा काळ नाही, प्रत्येक कर्माचे फळ योग्य वेळी मिळतच असते. क्षणात संपूर्ण मंदिरात शांतता पसरली. साधूंनी त्या गरीब मजुराकडे पाहत पुढे सांगितले, मागील जन्मात याचा जन्म एका श्रीमंत आणि संपन्न कुटुंबात झाला होता. धनाची त्याच्याकडे काहीच कमतरता नव्हती. एके दिवशी त्याच्या दारात एक भुकेला साधू अन्न मागण्यासाठी आला. त्यावेळी त्याच्या मनात अहंकार निर्माण झाला. त्याने त्या साधूचा अपमान केला आणि त्याला रिकाम्या हाताने परत पाठवले. गरीब मजूर लक्षपूर्वक त्यांचे बोलणे ऐकत होता. साधू पुढे म्हणाले, तो साधू काही साधा मनुष्य नव्हता, तो भगवान शिवांचा परम भक्त होता. त्याने राग केला नाही, पण जाताना एवढेच म्हणाला की जोपर्यंत तुझ्या मनात दया आणि नम्रता निर्माण होत नाही, तोपर्यंत तुला गरिबी आणि अपमानाचे दुःख सहन करावे लागेल. हे त्याच गावातील सर्व लोक आश्चर्याने एकमेकांच्या चेहऱ्याकडे पाहू लागले. साधू पुन्हा म्हणाले, या जन्मात याने तेच दुःख भोगले, गरिबी पाहिली, अपमान सहन केला, उपासमार अनुभवली, पण एकदाही भगवानाकडे तक्रार केली नाही. याने प्रत्येक सोमवारचे व्रत ठेवले, कोणावरही सूड उगवण्याची इच्छा मनात ठेवली नाही. त्यामुळे त्याच्या पूर्वजन्मीच्या कर्मांचे ओझे पूर्णपणे संपले. हे एकटाच त्या गरीब मजुराच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले. त्याला प्रथमच समजले की भगवान कोणालाही विनाकारण दुःख देत नाहीत. साधूंनी गावकऱ्यांकडे पाहत सांगितले, हे नेहमी लक्षात ठेवा, एखादा माणूस गरीब आहे म्हणून त्याला कधीही कमी समजू नका. तसेच कोणताही पुरावा नसताना कोणावर सुद्धा आरोप करू नका. खोटा आरोप करणे हे सर्वात मोठे अन्यायाचे पाप आहे. हे एकटा सर्व गावकऱ्यांनी मान खाली घातली. जमीनदार पुढे आला आणि त्या गरीब मजुरासमोर हात जोडून म्हणाला, मी तुझ्यावर खूप अन्याय केला आहे. तू मला माफ केले नाहीस तर आयुष्यभर या अपराधाचे ओझे माझ्या मनावर राहील. गरीब मजुराने लगेच त्याचे हात धरले आणि म्हणाला, ज्या दिवशी मी भगवान शिवांसमोर सोमवारच्या व्रताचा संकल्प केला, त्याच दिवशी मी मनापासून सर्वांना क्षमा केली. माझ्या मनात कोणाविषयीही राग किंवा द्वेष नाही. हे एक तास ते उपस्थित असलेल्या सर्वांच्या डोळ्यात अश्रू दाटून आले. तेव्हा साधू हसत म्हणाले, जो दुसऱ्यांना क्षमा करतो तोच भगवानांच्या सर्वात जवळ असतो. त्यानंतर त्यांनी त्या गरीब मजुराला आपल्या जवळ बोलावले आणि हळू आवाजात म्हणाले, तुझी परीक्षा आता संपली आहे, पण भगवान शिवांची कृपा अजून पूर्णपणे प्रकट व्हायची आहे. येणाऱ्या काळात असे परिवर्तन घडेल की ज्या घरात अनेक दिवस चूल पेटली नव्हती, त्याच घरातून इतर गरजू लोकांना मदतीचा हात दिला जाईल. गरीब मजूर काही विचारणार इतक्यातच तो साधू मंदिराच्या गर्भगृहाकडे चालू लागला. सर्व गावकरी त्याच्या मागे गेले, पण जसेच ते गर्भगृहात पोहोचले तिथे त्यांना तो साधू कुठेच दिसला नाही. शिवलिंगाजवळ फक्त एक ताजं बेलपत्र ठेवलेलं होतं आणि संपूर्ण मंदिरात चंदनाचा अद्भुत सुगंध दरवळत होता. तेवढ्यात गावातील सर्वात वयोवृद्ध व्यक्ती थरथरत्या आवाजात म्हणाली, आज आपण सर्वांनी साधूच्या रूपात साक्षात भोलेनाथांच्या कृपेचं दर्शन घेतलं आहे. हे एकटाच संपूर्ण मंदिरात एकच जयघोष घुमला, हर हर महादेव. दुसऱ्या दिवशी सूर्योदयाच्या पहिल्या किरणांसोबतच त्याच्या घराबाहेर कोणीतरी हाक मारली. तो बाहेर आला तर समोर जमीनदार आपल्या काही माणसांसह उभा होता. त्याच्या हातात धान्याची अनेक पोती होती. बैलगाडीत कपडे, डाळ, तांदूळ आणि घरासाठी लागणारे इतर आवश्यक सामान सुद्धा भरलेलं होतं. जमीनदाराने त्याच्या समोर नम्रपणे मान झुकवली आणि म्हणाला, मी माझ्या अपराधाचं प्रायश्चित करण्यासाठी आलो आहे. तू माझ्याकडे जितके दिवस प्रामाणिकपणाने काम केलंस आणि मी तुला त्याची योग्य मजुरी दिली नाही, त्या प्रत्येक दिवसाचा संपूर्ण हिशोब घेऊन मी आलो आहे. हे सर्व तुझा हक्क आहे, हे दान नाही. गरीब मजूर काही क्षण शांत उभा राहिला. मग तो म्हणाला, मालक, मला फक्त माझ्या कष्टाचा मोबदला हवा आहे. त्यापैकी एक पैसाही जास्त मी घेणार नाही. जमीनदार हसत म्हणाला,
हीच तुझी सर्वात मोठी चांगुलपणा आहे. म्हणून आजपासून तू फक्त मजूर राहणार नाहीस. आजपासून तू माझ्या शेतांचा राखणदार असशील. शेताची देखभाल आणि हिशोबाची जबाबदारी सुद्धा आता तुझ्याकडेच असेल. हे सर्व गावकरी स्वतःच्या डोळ्यांनी पाहत होते. ज्यांनी कधी त्याची थट्टा केली होती तेच आज त्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक करत होते. हळूहळू त्याच्या घराची परिस्थिती बदलू लागली. अनेक दिवसांनी त्याच्या वृद्ध आईने स्वतःच्या हाताने भाकरी बनवली. घराच्या अंगणात पुन्हा एकदा चूल पेटली. त्याच्या लहान भावाच्या चेहऱ्यावर सुद्धा पुन्हा हसू फुललं. आईने सर्वप्रथम एका ताटात जेवण वाढलं आणि म्हणाली, हे अन्न सर्वात आधी भगवान शिवांना अर्पण केलं जाईल. त्यांच्या कृपेनेच आज आपल्या घरात अन्न आलेलं आहे. सर्वांनी मिळून भगवान शिवांचे मनपूर्वक आभार मानले. त्या दिवसापासून त्या गरीब मजुराने आणखीन एक संकल्प केला. तो मनोमन म्हणाला, ज्या दिवशी माझ्या घरात सर्वांना पोटभर जेवण मिळेल त्या दिवशी माझ्या गावात एकही माणूस उपाशी झोपू देणार नाही. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण गावभर पसरली. प्रत्येक सोमवारी त्याच्या घराबाहेर गरीब आणि गरजू लोकांची रांग लागायला लागली. तो सर्वप्रथम त्यांना पोटभर जेवू घालायचा आणि त्यानंतरच स्वतः जेवायचा. एखाद्याच्या घरी धान्य नसेल तर तो कोणालाही न सांगता स्वतःच्या वाट्यातलंही अन्न त्यांच्यात वाटून द्यायचा. एके दिवशी आईने विचारले, बाळा, तू इतकं सगळं वाटून टाकशील तर स्वतःसाठी काय उरेल? तो हसत म्हणाला, आई, जेव्हा आपल्या घरात काहीच नव्हतं तेव्हाही भोलेनाथांनी आपल्याला उपाशी मरू दिलेलं नाही आणि आता जे काही त्यांनी दिलं आहे त्यात त्यांचाही वाटा आहे आणि त्यांच्या भक्तांचाही. काळ पुढे सरकत गेला. त्याची मेहनत, प्रामाणिकपणा आणि चांगला स्वभाव पाहून जमीनदाराचाही त्याच्यावरचा विश्वास अधिक दृढ होत गेला. आता गावातील लोक कोणताही मोठा निर्णय घेण्यापूर्वी त्याचा सल्ला घेऊ लागले. ज्या माणसाचा कधी काळी गावाच्या चौकात उभं करून अपमान करण्यात आला होता, आज त्याच व्यक्तीकडे संपूर्ण गाव आदराने पाहू लागलं. एके दिवशी संध्याकाळच्या वेळी गावातील काही ज्येष्ठ मंडळी त्याच्या घरी आली. त्यांनी सांगितले, आज संपूर्ण गावाने मिळून एक निर्णय घेतला आहे. आपल्या गावातील जुनं शिव मंदिर खूप जीर्ण झालं आहे. आम्हा सर्वांची इच्छा आहे की त्याचा जीर्णोद्धार करावा. गरीब मजूर लगेच म्हणाला, यापेक्षा मोठं पुण्याचं काम दुसरं कोणतं असू शकतं? माझ्या पहिल्या बचतीचा उपयोग मी भगवान शिवाच्या मंदिरासाठी करेन. त्याचं हे बोलणं ऐकून सगळे गावकरी आनंदित झाले. पुढच्याच आठवड्यात संपूर्ण गाव मंदिराच्या स्वच्छतेच्या आणि दुरुस्तीच्या कामाला लागलं. कोणी दगड उचलत होतं, कोणी भिंती दुरुस्त करत होतं, तर कोणी मंदिराचं अंगण स्वच्छ करत होतं. गरीब मजूर रोज सर्वात आधी मंदिरात पोहोचत असे आणि सर्वांच्या शेवटी घरी परतत असे. काम पूर्ण झाल्यानंतर ते मंदिर पूर्वीपेक्षा कितीतरी अधिक सुंदर दिसू लागलं. सोमवारी संपूर्ण गावाने मिळून विशेष पूजेचं आयोजन केलं. मंदिरात घंटानाद घुमत होता. सर्वत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा अखंड जप सुरू होता. गरीब मजुराने शिवलिंगावर जलाभिषेक केला, डोळे मिटले आणि मनापासून प्रार्थना केली. हे भोलेनाथ, तुम्ही मला गरिबीतून बाहेर काढलं, अपमानातून वाचवलं आणि समाजात सन्मान दिला. आता आयुष्यभर मला असंच ठेवा की माझ्या मनात कधीही अहंकार निर्माणच होऊ नये. त्याच वेळी मंदिराचे पुजारी त्याच्याजवळ आले. ते हसत म्हणाले, बाळा, भगवानांनी तुला फक्त धन दिलेलं नाही, त्यांनी तुला असं हृदय दिलं आहे जे इतरांच्या दुःखाची जाणीव ठेवतं. हाच त्यांचा सर्वात मोठा आशीर्वाद आहे. गरीब मजुराने नम्रतेने आपले मस्तक झुकवले. आता त्याच्या मनात कोणतीही इच्छा उरली नव्हती. पण भगवान शिवांची लीला अजून संपलेली नव्हती. त्याच रात्री त्याला एक असं दिव्य स्वप्न पडणार होतं जे त्याच्या संपूर्ण आयुष्यातील सर्वात मोठं वरदान ठरणार होतं. त्या स्वप्नानंतर त्याच्या जीवनाचं उद्दिष्ट कायमचं बदलून जाणार होतं. रात्र गडद झाली होती. संपूर्ण गाव गाढ झोपेत बुडालं होतं. गरीब मजूर सुद्धा भगवान शिवांचं नामस्मरण करत करत झोपून गेला. मध्यरात्रीच्या सुमारास त्याला एक विलक्षण आणि अद्भुत दिव्य स्वप्न दिसू लागलं. त्याने पाहिले की चारही बाजूंना दिव्य प्रकाश पसरला होता. समोर हिमालयासारख्या भव्य आणि सुंदर पर्वत दिसत होता. वातावरणात डमरूचा मधुर नाद घुमत होता. सर्वत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप ऐकू येत होता. तेवढ्या त्या दिव्य प्रकाशातून भगवान शिव प्रगट झाले. त्यांच्या मस्तकावर चंद्रकोर शोभत होती.
गळ्यात नाग विराजमान होता, हातात त्रिशूल होता आणि त्यांच्या मुखावर करुणेने भरलेले मंद स्मित झळकत होते. गरीब मजूर त्यांना पाहताच त्यांच्या चरणी लोटांगण घालून पडला. त्याच्या डोळ्यातून अश्रूंची अखंड धार वाहू लागली. तो भावुक होऊन म्हणाला, प्रभू, माझ्यासारख्या सामान्य माणसावर तुम्ही एवढी मोठी कृपा का केली? भगवान शिवांनी त्याला प्रेमाने उचलले आणि म्हणाले, तू दुःखात सुद्धा माझी साथ सोडली नाहीस. लोकांनी तुझा अपमान केला तरीही तू कोणाचाही द्वेष केला नाहीस. तुला उपासमार सहन करावी लागली, पण तू कधीही दुसऱ्यांचा हक्क हिरावून घेतला नाहीस. हाच खरा भक्तीचा मार्ग आहे. गरीब मजूर नम्रतेने हात जोडून उभा राहिला. भगवान शिव पुढे म्हणाले, लक्षात ठेव, सोमवारचे व्रत म्हणजे फक्त उपाशी राहणे नव्हे. सोमवारचे व्रत म्हणजे मन शुद्ध आणि पवित्र करण्याचे व्रत आहे. इतरांना क्षमा करणे, सत्याची साथ देणे, कष्टाची कमाई खाणे आणि गरजूंची मदत करणे हीच माझी खरी पूजा आहे. हे ऐकून गरीब मजुरांच्या डोळ्यात पुन्हा अश्रू दाटून आले. भगवान शिवांनी आपल्या कमंडलूतून थोडे पवित्र जल त्याच्या तळहातावर सोडले आणि म्हणाले, आजपासून तुझ्या घरात कधीही अन्नाची कमतरता भासणार नाही. पण हे लक्षात ठेव, ही कृपा फक्त तुझ्यासाठीच नाही. तुझ्या दारात जो कोणी भुकेला येईल त्याला कधीही रिकाम्या हाताने परत पाठवू नकोस. इतके बोलून भगवान शिवांनी त्याला आशीर्वाद दिला. अचानक डमरूचा नाद अधिक जोरात घुमू लागला. त्या क्षणी त्याची झोप उडवली. सकाळची पहिली सूर्यकिरण त्याच्या झोपडीत प्रवेश करत होती. त्याने पाहिले तर त्याच्या तळहातावर एक बेलपत्र ठेवलेले होते. तो आश्चर्यचकित झाला. रात्री झोपताना त्याच्याकडे कोणतेही बेलपत्र नव्हते. त्याने ते बेलपत्र भक्तिभावाने आपल्या कपाळाला लावले आणि भगवान शिवांना नमस्कार केला. थोड्याच वेळात तो आपल्या आईसोबत मंदिरात पोहोचला. त्याने अत्यंत श्रद्धेने भगवान शिवांना जल अर्पण केले आणि स्वप्नातील संपूर्ण घटना पुजाऱ्यांना सांगितली. पुजारी हसत म्हणाले, ज्याला महादेव स्वतःचा भक्त म्हणून स्वीकारतात त्याच्या जीवनातील भय आणि अभाव दोन्ही कायमचे दूर होतात. हळूहळू ही गोष्ट संपूर्ण गावात पसरली. आता प्रत्येक सोमवारी गावातील सर्व लोक मंदिरात एकत्र जमू लागले. कोणी जल घेऊन येई, कोणी बेलपत्र अर्पण करी, तर कोणी गरिबांसाठी अन्न तयार करी. गावात पूर्वी असलेली ईर्ष्या, मत्सर आणि वैरभाव हळूहळू नाहीसे झाले. त्यांच्या जागी प्रेम, आपुलकी आणि एकोपा वाढू लागला. ज्या गरीब मजुराचा एकेकाळी लोक अपमान करत होते त्याच्याकडून आता लोक जीवनाचा खरा धडा शिकू लागले. तो नेहमी एकच गोष्ट सांगत असे, भगवान शिवांच्या दरबारात उशीर होऊ शकतो, पण न्याय मात्र नक्कीच मिळतो. म्हणून कधीही खोट्याचा आधार घेऊ नका. कोणत्याही निरपराध व्यक्तीवर खोटे आरोप करू नका आणि कितीही कठीण परिस्थिती आली तरी भगवान शिवांची साथ कधीही सोडू नका. काळाच्या ओघात त्याचा धाकटा भाऊ शिक्षण घेऊन एक चांगला, प्रामाणिक आणि सुसंस्कृत माणूस बनला. वृद्ध आईने आपल्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणापर्यंत भगवान शिवांचे नामस्मरण केले आणि समाधानाने जीवन व्यतीत केले. गरीब मजुराने कधीही अहंकाराला आपल्या मनात स्थान दिले नाही. प्रत्येक सोमवारी तो सर्वप्रथम शिवलिंगावर जल अर्पण करत असे आणि त्यानंतर गरिबांना अन्नदान करत असे. हळूहळू त्याचे घर संपूर्ण गावासाठी सेवा, भक्ती आणि परोपकाराचे केंद्र बनले. असे म्हणतात की जो कोणी श्रद्धा आणि अढळ विश्वासाने सोमवारचे व्रत करतो त्याची प्रत्येक प्रार्थना भगवान शिव ऐकतात. ते केवळ धनसंपत्तीच देत नाहीत, तर जीवनात सत्याच्या मार्गावर चालण्याचे सामर्थ्य, दुःख सहन करण्याचा धीर आणि योग्य वेळी न्याय मिळवून देण्याची कृपाही करतात. सोमवारचे व्रत ही केवळ एक परंपरा नाही, तर श्रद्धा, सत्य, क्षमा आणि सेवेचा पवित्र मार्ग आहे. जो मनुष्य निष्कपट मनाने भगवान शिवांचे स्मरण करतो, कष्टाची कमाई खातो, कोणाचेही वाईट करत नाही आणि प्रत्येक परिस्थितीत संयम आणि धैर्य राखतो, त्याच्या जीवनातील अंधार भगवान शिव स्वतः प्रकाशात बदलून टाकतात. जर तुम्हालाही भगवान शिवांची कृपा प्राप्त करायची असेल तर प्रत्येक सोमवारी श्रद्धापूर्वक व्रत करा. शिवलिंगावर जल अर्पण करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करा आणि आपल्या सामर्थ्यानुसार एखाद्या गरजू व्यक्तीला नक्कीच मदत करा. हर हर महादेव.